तर आपण आपल्या शेतात आलोय आज. तर इथं पप्पा इथं आपल्या शेळीसाठी गवत काढते. तर पावसामुळे तुम्ही बघू शकताय किती गवत आले. आणि हे आमचं तुकडं वड्याच्या शेजारी असल्यामुळे की नाही तर असं भरपूर गवत येते. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं गोकर्णीचं वेल आहे इथं. तर बघू शकताय ही फुलं अशी भरपूर अशी फुलं लागलेत. आणि नजर जाईल तिकडे फक्त गोकर्णीचेच वेल पसरलेत. तर इथं चालू आहे पप्पांचं गवत घ्यायचं. तर बघू शकताय तर विळा आणायचा विसरला आपल्या घरून येताना. तर पप्पा असं हातानेच काढतायत आता. तर ही जुन्या माणसाची अशी कामं असते. तर बघू शकताय तरी असं पुढं बघून हळू काढावं लागतं गवत. आणि ह्या तुकड्यामध्ये पहिला ऊस होता. तर कारखान्याला गेल्यानंतर ही अशी अवस्था झाली आहे. आता वापसा झाल्यानंतर नांगरून काढायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात अजून परत फिरून अजून ऊस लावायचं आहे. ह्याच्यानंतर म्हणजे पप्पा म्हणतात तिथं पाणी भरपूर होतं, वापसा नव्हता तुकड्याला. आता वापसा झालं की ह्याला नांगरायचं आणि मग अजून ह्याच्यामध्ये ऊस लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकताय सगळं गवतच आलं ह्याच्यामध्ये. तर आता उचलून घेतले गवत. तर आपण जाऊया आता वरती. या चढावरून चढून जावं लागतंय आता. तर बघू शकताय तुम्ही रानाची अवस्था. पाऊस आला तरी शेतकऱ्याचे हाल आणि नाही आला तरी शेतकऱ्याचे हाल आहेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर तुम्ही इथे पाहू शकताय तुळस किती मोठी झाली आहे. तर ही एकच तुळस आहे, किती मोठी झाली आहे बघा. तरी पाणी नसल्यामुळे आता वाळले पण बघा. चला जाऊया आता. तर बघा अशा गवतातून आपल्याला वाट काढून जायचं आहे आता. तर पप्पांच्या पाठीमागे जाऊया. तर हे असं जावं लागतं. तर बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचं जीवन. असं झाडाचा आधार घेत जावं लागतं वरती. तर आपण आता वरती आलोय. तर ते आपण त्या तुकड्यात होतो. तर आता जाऊया. तर मी आता तुम्हाला आमचं कडवा दाखवते. चला तर बघा हे निसर्ग सौंदर्य फक्त शेतकऱ्यालाच पाहायला मिळतं. पाहू शकताय किती छान हिरवळ आहे. आणि हे आमचं कडवाळ आहे. तर पाहू शकताय हे असं कडवाळ आहे. आणि हे असं गवत येतं. हे आमच्या गायगुरांना होतं मग खाण्यासाठी. हे तर तुटाळच पडलंय, तुम्ही पाहू शकताय. तर गवत पहा. आता याला फवारून घ्यावं लागेल. तर आपली विहीर पण पाहूया आपण. तर हे आमचं विहिरीचं तुकडं आपण. आणि ह्याच्या अगोदर आपण ज्या तुकड्यात गेलतो का हे तुकडं ते
गरदोड्याचं तुकडं. तर आता विहीर बघूया आपण. इथं पेटी आहे, म्हणजे जिथून आपण विहिरीची मोटर चालू करू शकतो. तर आता आपली विहीर पाहूया. तर ही पहा आपली विहीर. हिचं बांधकाम वगैरे काही नाही. तर पाहू शकताय विहिरीला पाणी आपल्या ओढ्याचं, नदीचं आणि बोरचं पाणी आहे असं. आणि कडेने झाडे आहेत पहा. तर इकडे आपले गाय गुरे चारणारे. आणि आमच्या रानात इथं मोर पण येतात पाणी पिण्यासाठी वगैरे. तर चला जाऊया आता. तर कडवळ किती छान आले. आता मी मका दाखवते. तर इथून तिथून दिसतंय ते आपलंच रान आहे पूर्ण. तर इकडून वाट आहे आपल्याला जाण्यासाठी. तर हे आमचं बोराचं झाड. मस्त अशी बोरं लागतात त्याला. तर खूप मेहनत करून पप्पांनी कष्ट करून हे शेत उभा केलंय. तर तुम्ही पाहू शकताय. तर ही आपली ढोबी आहे बरं का. इथं पाणी त्या नळीतून पाणी येतं इथं, मग इथून आपल्या कडवाळाला पाणी जातं. मग आता इकडे बघूया. आणि ह्या रानाला पण तसंच झालं होतं. पाणी होतं ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्याचं पण मेहनत राहिली आहे. तर इथं येतात आपली गाय गुरं येतात आणि जगतात. हे काय पाणी अजून आहे तुम्ही पाहू शकताय. आता हे नांगरून व्यवस्थित करायचं आणि इथं काहीतरी लावून टाकायचं. तर आता इकडे पाहूया आपली मका. तर इकडे आहे आपली मका. आणि इथे पहिला ऊस होता. ऊसाच्या दंड्यात आपण असे घास लावला होता. तर ही पाहू शकताय आपली मका. तासाच्या तासा आले तुम्ही पाहू शकताय. तर ही पेरून घेतली होती आपण. मस्त अशी मका आहे. तर आता ह्यात पण फवारावं लागेल. गवत उगवले. शेतकऱ्याचं जीवन असंच असतं, एक गेलं की एक. कधी लाईट नसते तर कधी पाऊस नसतो, कधी जास्त ऊन असतं तर कधी ऊनच नसतं. आणि ही रानं अशी असतात बघा. रान असून तरी काय फायदा आहे का, असं पडाक पडलेलं. तिकडचं पण तसंच आहे. ते पलीकडच्या साईडला ओढा आहे तिकडून. आणि हे आपलं कडीपत्त्याचं झाड किती छान आले पाहू शकताय. त्याच्यावरती हा गुळवेल चढलाय. आणि हे कडीपत्त्याचे बी खूप छान वास येतो कडीपत्त्याचा. आणि हा आमचा ऊस आहे. चला तर हा बांधून घेतलाय ऊस आपण, खाट टाकून बांधून घेतलाय. तर बघू शकताय किती छान ग्रोथ झाली ऊसाची. तर बघा हे आमचं शेवग्याचं झाड. खूप चव शेंगा लागतात ह्याच्या. देशी शेवगा आहे. हे पण तसंच रान झालं. इथं चिबाड लागलं होतं. चिबाड म्हणजे चिक्कल असंच. मग त्याच्यामध्ये आता गवत उगवले पूर्ण. आणि हे आहे आमचं रेल्वेकडचं तुकडं. रेल्वेकडचं म्हणजे इथं पहा आमच्या रानाच्या शेजारून रेल्वे जाते, म्हणून हे रेल्वेचं तुकडं आहे. आणि आता जे पडाक पडलेलं आहे ते शेवग्याचं तुकडं म्हणतो आम्ही त्याला. शेतकरी असाच असतो, प्रत्येक तुकड्याला नाव देतो. तुम्ही पण असेच नाव दिलेत का नक्की सांगा.
तर हे आमचे शेतातली लक्ष्मी आहे, तिचं मंदिर आहे आणि हा रूळ आहे बघा. तर आता पुढचं रान पाहूया आपण. तर ह्या अशी लोक येतात ना जनावरं घेऊन, मग ते त्याच्यासाठी असं बांधायला कातडी लावावी लागते. तर बघू शकताय किती छान हिरवळ झाली आहे तयार. ही पण आमची बोराची झाड आहेत. ह्याला पण मोठी मोठी बोरं लागतात, खूप गोड आहेत हे पण. तर आपण आता खाली आलो, शेवग्याचं तुकडं ते राहिलं त्याच्या रस्त्याने आपण चालत आलो. आता हे आमचं घास लावलेलं आहे बघा. ह्या घासाचं नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण चाललो आहे ते मसुबाच्या तुकड्यात, जे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला पण चिबाड लागलेलं म्हणून. तर फुलपाखरं तुम्ही पाहू शकता आता किती छान आले. तर हे आमचं मसुबाचं तुकडे आहे बघा काय. आणि मी म्हटलं होतं तर ओढा हा, तर बघू शकताय पाणी तुम्ही. आणि हा आमचा मसुबा ह्या लिंबाखाली. तर हा ओढा आहे बघा. पूर्ण असा हा ओढा आहे. पावसात तुडुंब भरलेला असतो. आणि हा नाला आणि ह्याच्यावरून हा रूळ आहे, ज्याच्यावरून अशी रेल्वे जाते. आणि ह्या नाल्यातून मग आपल्याला वाट काढत जावी लागते, कारण रेल्वेच्या रुळावरून येता येत नाही. असं चिखलातून आपल्याला यावं लागतं. खरंच शेतकरी जीवन खूप अवघड आहे. तर तुम्ही पाहू शकताय. तर चला आता जाऊया पप्पांकडे. आपण आलतो मी, मम्मी, पप्पा शेळ्यांसाठी आपल्या खायला घ्यायसाठी. तर कसं वाटलं आपलं शेत नक्की सांगा. तर हे घास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याचं नाव. तर हे आमच्या रानातलं चंदनाचं झाड आहे, बघू शकताय. त्याला आता कळ्या आल्यात. फुल्यानंतर ह्याचा सुगंध खूप छान येतो. तर असा हा पूर्ण एक खरबरूस आहे. तर चला. आणि आता आपण 2 तुकडे ती मका लावली. तर ही आपली मका. तर पाहू शकता तुम्ही किती छान आले. इकडे ऊस आहे आणि इकडे ही मका. तर चला अजून एक तुकडा ह्याच्या बाजूला. तर हे आपलं ऊसासाठी पाईप होत्या तोट्या, ह्याच्याने आपण ऊसाला पाणी देत होतो. तर आता ही पण एक मका आहे ह्या तुकड्यात एक. मी जे अगोदर दाखवली होती ते तुकडे हे. तर किती छान आली आहे मका तुम्ही पाहू शकताय. तर चला आता जाऊया आपण. तर असं शेतात भारी वाटतं. तर इथे पाहू शकताय हे असं आमचं खूप खडकाचं रान आहे, त्याच्यामुळे असं चढ उतार आहेत. तर पाहू शकताय. तर इथे आमचे मम्मी पप्पा बसले. तर आपण जे झाडं घेतले त्या झाडांसाठी आपण ह्या कामट्या तोडून घेतलेत. आणि शेवरे आणि गवत आहे. चला आमचा व्हिडिओ कसा वाटलाय बघा, ते कसं वाटलंय बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.